भाजप आणि आरएसएस पुन्हा एकत्र काम करणार असल्याची माहिती समोर येते। संघाने पाठ फिरवल्याने लोकसभेमध्ये महायुतीला फटका बसलेला होता। मात्र आता विधानसभेपूर्वी भाजपकडून आरएसएसची मंथणी सुरू असल्याची चर्चा रंगलेली होती आणि यामध्येच आता भाजप आणि आरएसएस एकत्र काम करणार विधानसभेसाठी अशी माहिती समोर येते। तर संघाने पाठ फिरवलेली होती लोकसभेला, मात्र महायुतीला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं। आपल्या राज्यामध्ये महायुतीच्या जागा कमी झाल्यात आणि अशातच आता विधानसभेसाठी भाजपला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये, त्यामुळे सगळीकडूनच भाजपकडून प्रयत्न केले जात असताना संघाची ही मंथणी केली जात होती आणि त्यामध्ये यश आले असंच म्हणावं लागेल, कारण आरएसएस भाजपला या विधानसभेसाठी मदत करणार असल्याची माहिती समोर येते। विधानसभेमध्ये मात्र संघ भाजपच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचं कळतंय। संघाच्या अतुल लिमयनकडे भाजपच्या विजयाची जबाबदारी दिल्याची माहिती समोर येते आणि लवकरच भाजप आणि संघ संयुक्तपणे विधानसभा निवडणूक सर्वेक्षण सुद्धा करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता सर्वेक्षणातून नेमकं काय समोर येणार तेही बघावं लागेल, कारण नवीन सर्वेक्षणामध्ये सक्षम दिसणाऱ्या उमेदवारांना तिकीट मिळणार आहे। त्यामुळे जे अनेक प्रस्थापित नेते आहेत त्यांचं मात्र तिकीट कापलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे आता आरएसएस आणि भाजप जेव्हा या विधानसभेसाठी एकत्र काम करतील, एकत्र सर्वेक्षण करतील, त्यावेळेला नेमकं काय ठरतं, कशा पद्धतीने रिझल्ट येणार आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यातच उत्सुकता आहे ती म्हणजे आता या सर्वेक्षणाची जे आरएसएस आणि भाजप मिळून करणार आहे त्यामध्ये जे काही सक्षम उमेदवार असतील विधानसभेसाठी त्यांना संधी दिली जाईल आणि त्यामुळे प्रस्थापित नेत्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।